नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं बाळ जर असंच स्वतःच्याच खेळण्यांमध्ये मग्न होऊन खेळत असेल तर नक्कीच त्याच्या कल्पनाशक्तीचा आणि एकाग्रतेचा विकास होतो आहे. आता या जरा चिमुकल्याकडे बघा. हा स्वतःच आपल्या खेळण्यामध्ये अगदी मग्न होऊन खेळत आहे. आजूबाजूला काय चाललंय याचं कसलंच भान त्याला नाहीये. संपूर्ण मन लावून तो आपल्या खेळण्यांमध्ये रमून गेलाय. लहान मुलांचे हे क्षण जितके क्यूट असतात तितकेच त्यांच्या विकासासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे असतात. जेव्हा एखादं बाळ अशा वेळी आपल्याच खेळण्यामध्ये जर स्वतःहून मन लावून खेळण्यात दंग असेल तर त्याला इंडिपेंडंट प्ले म्हणजेच स्वतंत्र खेळ असं म्हणतात. अशा वेळी पालकांनी मध्येच त्याला टोकून किंवा आवाज देऊन असं डिस्टर्ब करायचं नाही, कारण अशा वेळी त्यांची एकाग्रता आणि कल्पनाशक्तीचा विकास होत असतो. म्हणजेच बाळ स्वतःहून विचार करायला शिकतं. लहान मुलांचे हे क्षण खूप मौल्यवान असतात. आता या व्हिडिओमध्ये बघा, त्रिशूल त्या खोक्यामध्ये सगळे खेळणी भरलेली होते, तर एक एक खेळणी काढून बाजूला टाकून प्रत्येक खेळणी हातात घेऊन उलटून पालटून बघत आहे आणि स्वतःचं डोकं लढवत आहे. नक्कीच काहीतरी विचार करत असेल आणि प्रत्येक गोष्ट थोडीशी चव घेऊन बघण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच मी त्याची खेळणी दररोज सकाळी धुवून, तो झोपला ना सकाळी की मी सगळी खेळणी धुवून कोरडे करून ठेवते. म्हणजे तोंडात जरी घातला तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. लहान मुलांचे हे क्षण खूप मौल्यवान असतात. तुमचं बाळसुद्धा असंच इंडिपेंडंटली खेळतं का, आणि खेळतं तर किती वेळ खेळतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.